छोट्यांच्या मोठ्या गप्पा या आपल्या नवीन कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पहिलाच एपिसोड धडाकेबाज व्हावा म्हणूनच एक छोटा पण खूप मोठा मुलगा मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. भार्गव जगताप. भार्गव नक्की कसा आहे? ठीक आहे, त्याने आता माझ्या कानात का हो तू ओमकारचं नाव काढलं तर हसतोस का? प्रोडक्शनची एक चांगली गोष्ट कोणती आवडते तुला? बिल. भाबडा आहेस तू? मी तब्बे सभ्य आहे बोलतो. इतकं जेव्हा अचिव्हमेंट आपल्याला मिळते ना की आपण पहिलाच चित्रपट द ग्रेट नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली आणि त्यांच्यासोबत काम करायला मिळतं आणि नंतर आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळतो, नंतर राज्य शासनाचा पुरस्कार मिळतो त्याच चित्रपटासाठी. मी तरी एपे ठरवतो हे पहिला पुराचा पहिली उडी पहिलं नाट्य मी ताई एपे ठरवतो. देवाचं रुक्मिणी घेतला पण मला दंपतीची कृपा आहे. अगदी बापाची बाबाची दंपती रामतळी. मी मगाशी बोललो की ओमकार मला सांगत होता काय काय, तर तो मला एक गोष्ट सांगत होता की तू गाणं गाताना समोरच्या चुका काढतो. कधीच नाही. एक कोणतं तरी गाणं आहे ना ते तुझं फेवरेट आहे, अगबाई अरेच्या दोन मधलं. सगळं सांगितलं त्याने मला. जेव्हा केदार शिंदे सरांसोबत तू काम केलंस त्यांची एक त्यांच्याकडून शिकण्यासारखी काय गोष्ट आहे की काय एक सांग. त्यांचं रूप स्वभाव फॅमिली सोबत होते, टीम सोबत होते, युनिट सोबत होते, ते युनिट सोबत जास्त असतात. फॅमिली त्यांची भरत सर नाही करू शकत. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. छोट्यांच्या मोठ्या गप्पा या आपल्या नवीन कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पहिलाच एपिसोड धडाकेबाज व्हावा म्हणूनच एक छोटा पण खूप मोठा मुलगा मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. भार्गव जगताप, कसा आहेस? मस्त, खूप मस्त. मी खूप मस्त. म्हणजे मी जेव्हा इंस्टाग्राम आता काही दिवसांपूर्वी स्क्रोल करत होते तेव्हा राज्य शासनाचे पुरस्कार झाले आणि भार्गवला स्टेजवर अवॉर्ड घेताना बघून भार्गव मला खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. म्हणजे तर मला त्या दिवशी हे मिळालं हे मला मोठी होते, खूप मोठी होती. अरे भार्गव, पण इतकी मोठी ट्रॉफी जेव्हा तू घ्यायला स्टेजवर गेलास खूप चटणी होतो. त्या दिवशी मी तो होतं ते मला आदित्य भार्गव. म्हणजे मला सांग ना आता बघ, म्हणजे मला कधी अवॉर्ड नाही मिळालं इतकं मोठं, ठीक आहे. ते जिने चढत जाताना किंवा जेव्हा नाव अनाऊन्स होतं की आणि विजेता आहे भार्गव जगताप, तो त्यावेळी मला वाटतं की मी एका वेळा रूप नव्हतो ना. त्यावेळी खूप मोठे दोस्त होते, त्यावेळी खूप मोठं होतं. मग जेव्हा ट्रॉफी घेऊन खाली उतरलास पहिली ट्रॉफी कोणाला दिलीस? महेश. ते खूप त्यांनी घेतली. मग मम्मी पप्पा मग भाऊ. ते खूप होतं. भार्गव, इतकं जेव्हा अचिव्हमेंट आपल्याला मिळते ना की आपण पहिलाच चित्रपट द ग्रेट नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली आणि त्यांच्यासोबत काम करायला मिळतं आणि नंतर आपल्याला नॅशनल अवॉर्ड मिळतो, नंतर राज्य शासनाचा पुरस्कार मिळतो त्याच चित्रपटासाठी. मी तरी एपे ठरवतो हे पहिला पुराचा पहिली उडी पहिलं नाट्य मी ताई एपे ठरवतो. देवाचं रुक्मिणी घेतला. अगदीच. आणि देवाच्या कृपेने हा पहिलाच पॉडकास्ट ना. हो. पण आता फ्रेंड्सला दाखवली ट्रॉफी? हो दाखवली. कोण आहे बेस्ट फ्रेंड? कोण आहे? म्हणजे आहे अजून आहेत, रिव्हील नाही करायचं आम्हाला, आम्ही कोणाला फुटेज देतो. आहे आमचे बेस्ट फ्रेंड. भार्गव, मला एक गोष्ट सांग. मला ना तुझा भाऊ आहे ओमकार, ठीक आहे. त्याने आता माझ्या कानात का हो तू ओमकारचं नाव काढलं तर हसतोस का?
काय बोलायचो काय बोलाय हा तो माझ्या आता मगाशी आला आणि त्याने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या तुझ्याबद्दल, काय की तू नाळला तुला कसा सगळ्यांनी त्रास दिला. नाही नाही दिला? नाही मी तू सांगतो तू नाही दिला, तुला दिला ना सगळ्यांनी. नाही मी नाही त्यांनी पण आहे मी त्यांनी आपण कोणीच नाही दिला. पण काय म्हणजे? एक असा एक सीन होता ज्याच्यात तुम्हाला मारामारी करायची हो. होती आणि खाली गाद्या टाकलेल्या. तो काय सीन होता? सगळं प्रोटेक्शन होतं पण तुला मारलेलं लागलेलं तुला. हा ते तू मला वाईट वाटत की भाऊ नव्हता मी एवढे दिवस म्हणजे 2 महिने मी आता तुटी नव्हतो आणि भावाने तो आमचं रिझल्ट चालतो तर मला तू वाईट वाटलं त्यावेळेस ॲक्टमध्ये आम्ही भांडलो हा तर आम्ही मेथी मारली अगं तर माझ्या आम्ही ओळखतोच म्हणजे मेथी मारली म्हणजे आपण हे परत करायचं ना आपण तरी करायचं मग आपण एक फॅमिली होती आमची नाची फॅमिली होती म्हणजे तू असते चिमी असते किंवा तुला तर नाला तर मी त्यांना रिपेट आहे बाकी कोणाला मारत पण नाही मी. किती छान, किती चांगला आहेस तू. खरंच चांगला आहे हो भार्गव. आहे मी तू झालं मी बरं बरं कसं असतं आपण जेव्हा ना सगळे आपल्याला विचारतात की आता समजा मला विचारलं की अंकिता नक्की कशी आहे, तर मी माझ्याबद्दल सगळं सांगते की अंकिता अशी अंकिता तशी. आता जर मी तुला प्रश्न विचारला ते भार्गव नक्की कसा आहे, मी तू सांगते तू प्रेम आहे मी भाबडा आहे मी आणि ती भाबडा आहेस तू? भाबडा? बाप एक मिनिट, हे सगळे बॅकग्राऊंडला सगळे हसतायत. मला सगळ्यांना सांगायचं एक मिनिट शांत व्हा. हा आता बोल. तू प्रेम आहे मी तर ती म्हणजे आता मी घेतो मी त्याला ती प्रेमाची होतो प्रेमाची हातो हे तू प्रेमळ आहेस, तू भाबडा आहेस, हा. तू भांडत नाहीस. नाही मी भावतो की मला मोठं व्हायची कधीतरी हा ते तर तो आपला हक्क आहे. हा मम्मीची तरी मम्मीशी भांडतोस तू? तरी आता उद्या फुले हा, रुसवे फुगवे असं. हा. पप्पा नाही पप्पांचे हा. पप्पांचे नाही पप्पांचे नाही पप्पांशी नाही, पप्पा इंडस्ट्री मधले आहेत, काम नाही देणार आपल्याला पप्पा. आता बरं भार्गव, पप्पांमुळे तू या इंडस्ट्रीमध्ये हो आलास. त्या फिल्ममध्ये मी गेलो हम्म. त्यावेळी तुझं एक टाकी नाही होता तंतुरी भारती आणि पवन हिंदू हम्म. मी एकदा मोळे गणपती बाप्पा मोळ्या बैल तर मारे मनी मिळाला हा की तू मोठी होता मनी मिळाला 2 दिवसानंतर मला बोलवलं पुण्यात आणि नंतर गणपती आले मला गणपतीचा वेळ ठेवला मग मला गणपतीची कृपा आहे अगदी बाप्पाची कृपा बाची काय खूप मस्त. घरात गणपती आमच्या मग मी मानतो गणपतीला हातात मग पप्पांच्या मुली मी आलो हँडलच्या हातात पण मी हिंमतीने आलो पप्पांचं आहे तू मोठी होती आणि पप्पा मम्मी आहे भाऊ पण आहे पण फर्स्ट टाइम इंडियाची म्हणजे तिने आणणार हे मी अगदीच अगदीच. म्हणजे तो दगडी चाळचं प्रीमियरला गेलेला तेव्हा शंतनू म्हणून एक कास्टिंग डिरेक्टर आहे आणि पबिंदू हा, त्यांनी त्याला बघितलं आणि ते म्हटले की मणी मिळाला. मणी म्हणजे नाळमधलं त्याचं कॅरेक्टर. आणि तो आता बोलता बोलता बोलला की सगळ्यांमुळे आहेच पण बाप्पाची कृपा आहे. हो, आणि आता बाप्पा येत आहेत काही दिवसातच काय आपल्या. दिवसात तू खूप मानतो ना हो बाप्पाला? बाबा तू म्हणतो मी म्हणजे घरात गणपती आहे हा ना. पण भार्गव मला एक सांग ना, देव म्हणजे काय? माहित नाही मी ते आपण देवाला मानतो, हो, बाप्पाला देवाला मानतो, पण तुला काय वाटतं की देव म्हणजे काय? म्हणजे मला जाणून घ्यायचं की तुझ्यासाठी देव काय? छान नाही देव त्यानंतरची प्रेम आहे त्यांना मराठी पण देव आहे देव मानतो घरात गणपती येतं मला त्या दिवशी मी तो मानतो पहिल्या दिवशीचे ठेवच्या दिवशी मी तर मानतो त्याला ॲक्च्युली देवाला त्या देवाची चुटणंच म्हणजे मी नाचतो होतो इकडं नाचतो झालं मी चिताने माझी पहिली भेट होती ओके. आणि मी त्याच दिवशी चुटून मी अंध झालेलं मी झालं होतं दंपती होती जेव्हा मी बच्चा होती त्या दिवशी मी अंध झालो अंड खाल्लंस? मग वाईट पण होते अंध होते मी झालं पहिल्या झालं मी झाला उद्या अंध होतो कान पकडले बाप्पाजवळ? घरी सांगितलं? माहिती झालं ठीक आहे काय नाही, चुकून खाल्लं तर चुकून खाल्लं, लगेच सॉरी बोलायचं. आणि होतं
झालं डन. डन. पण आता एक मला असं कळलंय की एक अजून एक प्रॉमिस पूर्ण होणार आहे जे महेश मांजरेकर सरांनी हो. तुला दिलंय. खूप खूप मोठं खूप. प्रॉमिस, त्यांचा खूप मोठा चित्रपट, पण त्यांचं पहिली स्वप्न film. पहिली. सुपरहिट आणि दुसरी फिल्म आता काय पेचायला मिळणार ती हा. आमची इच्छा आहे. नाही म्हणजे पुन्हा शिवाजी राजे बोलते हम्म. त्यापेक्षा मी शिवाजी राजे बोलते सुपर हिट महेश मांजरेची फिल्म आणि पुन्हा शिवाजी राजे म्हणजे दुसरी फिल्म खूप मोठी दिसते. तुला माहिती आहे भार्गव, फार कमी कलाकार असे असतात ज्यांना ना इतक्या मोठ्या सोबत त्यांच्या पहिल्याच काही भागात किंवा पहिल्याच काही करिअरच्या सुरुवातीला काम करायला मिळतं. हो. तू खूप नशीबवान आहेस की तुझ्या सोबत नागराज मंजुळे सर आणि महेश मांजरेकर सर हा भक्कम पाय आहे. भरकन पाय. म्हणजे त्याच्यानंतर तू कोणासोबतही काम करू हो शकतोस आता ना. मला एक सांग ना, आता मी नागराज सरांना भेटले नाहीये, म्हणजे मी इंटरव्ह्यूसाठी भेटले, मी त्यांच्या शूटला नसते. हो. ते कसे असतात खूप सेटवर? चांगले असतात प्रेम असतात खूप ते आहे. ओरडतात? हो ते जे होतात ॲक्च्युली आमच्या ती नव्हतं विजिटाची ती ज्यावेळेस आता ती तेटूला अमिता गेलो होती विजिटा इथे तर मला इथे आलं होतं मग त्याची मला चेतो आलं मला तू मारायचे नाही मी हटवलं नाही म्हणजे हटलो होतो फॅट मारायचे? मारायचे नाही. हा. हो. पण मला सांग, सेटवर एक सगळ्यात कंटाळवाणी गोष्ट कोणती असते? कोणती नाही कोणती असते? किती छान. फक्त त्याची लवकर पाठवल्यावर दिवसभर तू आनंद लवकर पाठवल्यावर लवकर पॅकअप होत नाही, रात्र होते. रात्र नाईट वेळेस हा. बाकी तुला सगळं आवडतं. नाईटच्या वेळेस झोपायचा येतो बरं, तू सगळ्या म्हणजे पप्पा प्रोडक्शन मध्ये आहेत, दादा डिरेक्शन मध्ये आहे, तू ऍक्टिंग मध्ये आहे, तर तुला अजून कोणतं डिपार्टमेंट सगळ्यात जास्त आवडतं? प्रोडक्शनची एक चांगली गोष्ट कोणती आवडते तुला? बिल. बिल. प्रोडक्शनची बिलिंग गोष्ट तुला सगळ्यात जास्त आवडते? बिल लावायला, बिल बनवायला आहे. टॅली झालं पाहिजे. आणि एक डिपार्टमेंट असं वाटतं की नको बाबा, या डिपार्टमेंट मध्ये मी कधीच काम नाही करणार. आता काहीच नाही, असं काहीच नाही. जर तू डिरेक्टर झालाच भार्गव, होशीलच. एक चांगला अभिनेता हा खूप चांगला दिग्दर्शक असतो आणि तो होऊ शकतो खूप चांगला. तुला कोणाला तुझ्या अंडर काम करायला, म्हणजे हा अभिनेत्याला मी डिरेक्ट करणार असं कोण वाटतं? अजून मी ठरवलं नाही. ऑडिशन घेशील? पण ती वेळी आहे उमटायचा पण त्याची आहे ते माझे मित्र निवास मग आमची माझ्या डोक्याची फिल्म व्हायचा. तुला वाटतं तू म्हणजे आहे डोक्यात तुला फिल्म करायची? हा. काय जॉनर आहे? म्हणजे काय फिल्म करायची. ओके. फिल्म करायची आहे डोक्यात फिल्म करायची. ओके. ते कधी आहे ते तर देव ठरवतो. बाकी काय, बाप्पा आहेसच. आणि भार्गवसाठी मी एक छान गेम घेऊन आले. भार्गवला खूप अभिनेते आणि अभिनेत्री माहिती आहेत आणि त्याला सगळ्यांची ऍक्टिंग करायला फार आवडते. तर आमच्या टीमने काही पोस्टर्स आणले, तर ते मला नाही दाखवले, तर ते डिरेक्टली भार्गवला दाखवणार आहेत. तर आता हे मला पण नाही माहिती, हे सरळ आहेत का? हा. आता मी इथे ठेवणार असे, मी पाहिले नाहीयेत, ठीक आहे. मला तू यांची ऍक्टिंग करून दाखवायची आणि मग मी ओळखणार. मग तू यांचा डायलॉग पण बोलू शकतोस किंवा काहीही, फक्त नाव नाही घ्यायचं. आम्हाला दबंग सलमान खान. येस. हा, असं सोपं सोपं देऊ दे. हे काय? शाहरुख खान. ओके. दादा दुनिया डोळे दिन्नी डोळे वाचला आमचा विजय होय आहे. दादा ठेवे दादा तू
मराठी आहे. हो. ओके. अंकुश चौधरी. गुरु असा आला. हा. कोण इतका लाजला? सूरज. ओके. मी नाही करू शकत. मोठे आहेत. मोठे तू मोठे. मराठी आहेत. मोठे तू. मामा होते. पद्मश्री अशोक सराफ सर. मोठी बहीण. आली. एकदा कर. आली उमल माझा आली पीत सना. अरे बापरे. भरत सर. करून दाखव एकदा. एकदा. तुमच्या घर जेवण मी अजिबात नाही. आई ग किती भारी. परफेक्ट. कोणाला बक्षीस द्यावं, मला की तुला, की मी छान ओळखलं? तुम्हाला पण मला दे, कारण का तुझ्याकडे ऑलरेडी इतकी मोठी ट्रॉफी आहे. हे आपण फोटो काढूया ना त्याच्यासोबत. बरं मला सांग, जेव्हा हा पुरस्कार घ्यायला वर गेलास खाली आणि नंतर उतरून आलास, सगळे खूप मोठे मोठे लोक तुला भेटायला आले असतील. एक कौतुक आपल्याला आयुष्यभर कधीतरी लक्षात राहतं की या व्यक्तीने केलेलं कौतुक मी कधीच विसरू नाही शकत. कोण होता तो व्यक्ती? आई बाबा. ती पहिली फिल्म त्यांच्या ती पाहायला आली होती. मी त्यावेळी लढलेलो. मूवी आली आणि मी त्यांना मिठी दिलो. पहिली फिल्म आणि मोठी लोट होतो म्हणजे मूवी झाली माझी ना. माझी पहिली फिल्म मूवी झाली. झालं मी 2 मिनटं बघितलं होतं. झालं तरी मम्मी गेलो. मी मिठी माझी. तू मोठी होती माझ्यासाठी. तू मोठी होता ना. स्वतःला इतक्या मोठ्या पडद्यावर बघणं, बाप रे. मी आयुष्यात केलं होतं फिल्म. काहीच नाही. फक्त होते. पण भार्गव, तू इतका हॅपी गो लकी आहे. तू इतका खुश राहतोस. म्हणजे तू जेव्हा ज्या मोमेंट पासून या स्टुडिओमध्ये पाऊल ठेवलंय, तू एकदम हॅपी आहेस. तू थोडा नर्वस होतास कारण का पहिलाच पॉडकास्ट ते होतंच. पण इतकं खुश राहायला कसं जमतं तुला? काय सांगितलंय आई बाबांनी की आयुष्यात हे कर पण खुश नेहमी राहा? प्रत्येक आई वडील ना आपल्या मुलाला लहानपणी बऱ्याच गोष्टी सांगतात. का तू कसा इतका खुश आहेस? आहे मी खुश. आता ते प्रेम आहे. मी भावला आहे. मी प्रेम आहे. मी लहानपणापासून त्यानंतर प्रेम आहे. मी पप्पांचा मम्मीचा आहे. तुम्ही बोलत नाही पण मी ऐकून येतो. हा ना. पण भार्गव, आता तू बोललास की तू प्रेमळ आहेस आणि भाबडा आहेस. लोक बोलतात, तू ऐकून घेतोस. पण या जगात ना 2 प्रकारची माणसं असतात. एक वाईट आणि एक चांगली. पण ती कधीतरी वाईट नसतात. ती चांगली असू पण शकतात, पण ती कधीतरी वाईट वागतात. तर अशी माणसं जेव्हा तुझ्या आयुष्यात येतात, तू कसा डील करतोस भार्गव? प्रेमच आहे ते मी बाकी काय नाही ना. बरं मला सांग, तुझं डेली रुटीन काय असतं जेव्हा तू घरी असतोस? त्याच्याही उठतो. बळत होतो. किती वाजता उठतोस? 10. 6ला उठतो. 6ला उठतोस. वॉशरूम जातो. येतो बाहेर. वॉशरूमला जातो, बाहेर येतो. मोबाईल बघतोस. अंघोळ करतोस. आलास. नाश्ता करतो. कॉलेजला जातोस. येतोस. नाश्ता. झोपतो. उठतो. सगळा अभ्यास होतो. मला गौरव मोरेचं ते स्किट आठवलं. मी जेवलो, चाय पिली, खाली चाय सांडली. भारी पण मी असं ऐकलंय आमच्या सूत्रांकडून की तू जेव्हा सेटवर होतास, नाळ किंवा आता झापूक झुपूक, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय 2च्या, तेव्हा तू 5:30ला सगळ्यांना उठवायचा अख्ख्या युनिटला. का एक्स्ट्रा पैसे मिळतात ना? काय करायचा? कसा उठवायचास? नॉक करायचा? चिडायचे लोक? मग काय करायचं उठून? ते उठायचं तरी का?
कुठं उठायचं ते हा. नाही ना झोपा. ओके. म्हणजे जो आमचा क्रिएटिव्ह हेड आहे त्यांनी मला सांगितलं, जो म्हणजे अभि जो झापक झोपक झाला होता, की एक ऑडिट होतं त्याच्यावर सगळ्यांची साईन करायचे होते. तो बघतोय अभिकडे आता. तर सगळ्यांचे साईन करायचे होते, तर कोणीच साईन करत नव्हतं. तर हा डिरेक्टली केदार सरांकडे गेला की तुम्ही आधी साईन करा. तो किस्सा काय होता भार्गव, जरा सांग. मला माहित पण होतं की ऑडिट मध्ये डायरेक्टरचं साईन करायचं माहित पण होते. फर्स्ट टाइम होतो हा. मग वरची साईन तर मग पप्पा केदार सरांची साईन होईल. मग केदार सरांची मी बरोबर तर 2 मिनिटं एकदा व्हायला बरोबर तर साईन करायचो. तू ते राहायचे सांग मग मी नेलं ते ना. मग त्याच्या तुला हे फर्स्ट टाइम तू हे मी जाते मग माहित पण ते फर्स्ट टाइम जायचे. माहित पण नव्हतं की डायरेक्टर जाता ऑडिट. मग माहित पण नव्हतं. भारी. ए, तुला भार्गव म्हणतात की जगताप म्हणतात? काय? भार्गव. पण असे मित्र तुला आडनावाने हाक मारतात? भार्गव ना. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. किती मित्र आहेत तुला भार्गव? खूप. मी पहिला पण हा प्रश्न विचारला, तो अजून तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव नाही सांगितलं. भाऊ आहे तुझा बेस्ट फ्रेंड? भाऊ, रीता माझी बहीण आहे. पण पहिला बेस्ट फ्रेंड बोलेन तर श्रीनिवास, जो नाळचा. हा. किती किती घट्ट मैत्री झाली सेटवर. तू पहिल्या दिवशी आमची मैत्री होती. आता पाय आणि आता जास्त आम्ही. तुम्ही फोनवर बोलताय एकमेकांशी? हो बोलतो. किती भारी. पण भार्गव जास्त फोनवर नाही राहिलं पाहिजे ना. तू सकाळी रील बघतोस ना कधीतरी. पण जास्त नाही झालं पाहिजे ना. खूप मुलं बघतात आजकाल रील. ते आहे. पण आपण त्याच्यातून काय घेतलं पाहिजे हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. तू कोणत्या रील बघतोस जास्त? बिग बॉस. बिग बॉस. नवीन कंटेस्ट. तुला जायला आवडेल बिग बॉस मध्ये? कोण तुझा सगळ्यात फेवरेट कोण होता मराठी बिग बॉस मध्ये? महेश. नाही कंटेस्टंट. ते तर सगळे नाही, एक असतो. एक आहे पण जो आहे कोण नाही वाईट वाटणार कोणाला? आहे निकी अंबोली. निकिता अंबोली. तरीच नाव घेत नाहीये. निकी आवडायची, पण निकी प्लेअर चांगली होती. चांगली होती म्हणून आवडते. बाकी काय बाकी कोणी विषयच नाही काढला. बाकी आपण काही बोललोच नाही. मी प्लेअरच विचारते. बाकी आवडत. सूरज तो लागला चांगला खेळायचा. मी त्या भेटतो पण तो डाऊन टू आहे. डाऊन टू अर्थ. म्हणजे थापू दुपू तो मला झरी आवडतो. फक्त मी जेवतो तो चांगला माणूस. हा ना. प्रेम वाढले. तू बोलायचे म्हणजे तो लिहितो होता. मी थापून झुपून बसता होता. पण त्याचं पण फर्स्ट टाइम होतं. त्याची पण पहिलीच मूवी. तर त्याला तू काही सांगितलंस का? कारण का ऑलरेडी नाही. मी बाजूला होतो. त्याला बळीत होतो मी. पण आता जेव्हा केदार शिंदे सरांसोबत तू काम केलंस, त्यांच्याकडून शिकण्यासारखी काय गोष्ट आहे? काय एक सांग. माझून चित्र पण मला चितायची इच्छा आहे. त्यांचं एकदा चितायचे मला चितायचं आहे मला. पण चित्र आहे पण चितायचं. पण एक असेल ना की मला ही गोष्ट त्यांच्याकडून शिकायची. त्यांचं रूप, स्वभाव, फॅमिली सोबत असते, टीम सोबत असते, युनिट सोबत असते. ते युनिट सोबत जास्त असतात. फॅमिली त्यांची फॅमिली युनिट असते. ती पिढी किंवा म्युझिक म्हण इपीचे फॅमिली. किती भारी. पण भार्गव, महाराजांवर जेव्हा एखादा चित्रपट येतो तेव्हा प्रेक्षक खूप आतुरतेने वाट बघत असतात. आणि मराठी प्रेक्षकांसाठी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हा जेव्हा पहिला आलेला ना तेव्हा ती खूप मोठी गोष्ट होती. वेगळ्या पद्धतीने महाराज प्रेक्षकांसमोर पोहोचलेले. ह्यावेळेस तोच आहे पण वेगळ्या पैशाने. नवीन भूमिका चिराग बोलती दादा त्याची वेगळी भूमिका आहे. आपण जिथे काम करतो तर वातावरण आपोआप तसं बनतं. तर काय वातावरण होतं? हॅपी.
भाबडे पण. भाबडे, भाबडे. हॅपी, प्रेमळ, भाबडे. आमचे 3 शब्द. चिठ्ठी मी द्यायचं नाही, तुझेही चिठ्ठी द्यायचं आहे. हा, चिडचिड नाही. हॅपी तर भारीच. आता मला जेव्हा मी मगाशी बोलले की ओंकार मला सांगत होता काय काय, तर तो मला एक गोष्ट सांगत होता की तू गाणं गाताना समोरच्याच्या चुका काढतो. तरी नाही? नाही. कधीच नाही. एक कोणतं तरी गाणं आहे ना, ते तुझं फेवरेट आहे, अगबाई अरेच्या 2 मधलं. सगळं सांगितलं त्याने मला. ते आता त्याची पटाचा दूत वेचा, मग ते पुढे आणून जा थोडं लांब. पटाचा दूत वेचा ते पुढे ते जमलं नाही का? ते ते जमलंच नाही त्यांना. गाव तू एक गाणं गाऊन दाखव ना, एखादं. कोणतं तुला कोणतं आवडतं? बाय 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 धराव धराव, बाय 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 धराव, बाय 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 धराव धराव, बाय 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 धराव धरा, अल्ला अल्ला चावले तुझ्या नन्नाला दुला, तुला पाठी पाठी मी त्याला मटाची फिते तुला, धरा अल्ला अल्ला चावले तुझ्या नन्नाला दुला, पाठी पाठी मी त्याला मटाची फिते तुला, थिम थिमचा तालाचा दवचा वालाचा तारा उभा राहता दे तुला बांधुनी रुला, बाय 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 धराव धराव, बाय 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 धराव, बाय 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 धराव धराव, बाय 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 धराव. किती भारी. नाच आवडतं गाणं? हो. इतकं छान गायलंस तू, सगळं लक्षात आहे तुझ्या. तू त्रास नसशील देत सेटवर, म्हणजे मला आता देतो मी जे बोलते तो ते त्याचं खोटं पाडतो त्याला. म्हणजे मी त्याला चांगलं बोलते, तू त्रास नसशील देत. देतोस त्रास? आता नाही देत. आधी द्यायचो. आधी द्यायचं. म्हणजे लहानपणी मी होतो, आता डोळ्याची नाही माहिती. तू कम्प्लीट वेगळा झाला. कम्प्लीट वेळा. लहानपणी कधी मार खाल्लाच आई बाबांचा? हो. अभ्यासाच्या वेळी. एक असा किस्सा आठवतो जेव्हा खूप मारलंय पण चुकी आपली नव्हतीच, आई बाबांचीच होती, असं होतं बऱ्याचदा. एकदा माहितीये माझ्यासोबत काय झालेलं, मी दहिसरला राहायचे, ठीक आहे, आणि मी कितवीत होते माहितीये का? 5वीत होते, आणि आम्हाला इंग्लिश 5वी पासून असं. तर माय सेल्फ होतं की नेक्स्ट डे इंग्लिशचा पेपर होता आणि त्याच्यात माय सेल्फ तुम्हाला करायचंय. तर आमचं ॲड्रेस होता रावलपाडा दहिसर. तर मला रावलपाडा दहिसरची स्पेलिंगच येईना. तर मम्मीने मला खूप मारलं आणि मला शेवटी रावलपाडा आणि दहिसरची स्पेलिंग आली. मला असं झालं की ते 5 मार्क एसेचे मला मिळणारच माय सेल्फ. आणि नेक्स्ट डे तो प्रश्नच आला नाही. तो प्रश्नच आला नाही. तरीही मी पेपरमध्ये शेवटी ते लिहून आले माय सेल्फ. असं झालं तुझ्यासोबत कधी? नाही. एकदा होतं हिची बोला, मी अभ्यास केला, मी तो पडला लिहितो तो आला नाही. मग आता जाऊया तो लिहून यायचा प्रश्न, आपण पाठ केलाय ना, लिहून यायचं ते. आठवड्यात पेपर लिहायचे. एक ना आपल्या आयुष्यात खूप लोक आपल्यावर संस्कार करतात, ठीक आहे. तर तू घरी आहेस तर आई वडील संस्कार करतात, सेटवर आहे तर तिकडचे दिग्दर्शक किंवा को आर्टिस्ट आपण म्हणजे कळत नकळत आपल्यावर संस्कार होत असतात. शाळेत आपल्यावर वेगळ्या पद्धतीचे होत असतात, टीचर्स असतात. तुझी आवडती टीचर कोण आहे? खूप आहे. एखादी जिने तुला प्रचंड लाड केले तुझे? आठवत नाही. खूप आहेत ना. शाळेचे दिवस आठवत? आता तू कॉलेजला आहेस, तू मोठा झालास, 18+ आहे भार्गव. रिसेस मध्ये ना. प्ले ग्राउंड तुला जास्त आवडतं की घरी खेळायला आवडतं? प्ले काय खेळतोस? फुटबॉल खेळतो. तुला मैत्रिणी किती आहेत भार्गव?
चिंता मी तो दिले मी तब्द आहे मी घरी जातो सभ्य आहे बोलतो. मी घरी जातो मी सभ्य आहे, मी घरी जातो. हा हे तापा हे तापा तापा, हे तापा मी घरी जातो. हा. पण ना माझी बहिणी मीच जातो बहिणी आणि बहिणीच माझी मीच मुली आवडतच नाहीत की आवडता पण अजून आले नाही अजून वय नाही आपलं. बहिण अजून ओमकारची आहे का कोणी मैत्री? सांगायचंय का तुला मला सिक्रेट? आई बाबा नाही ऐकत आहेत. आय डोंट नो आय डोंट नो. आय डोंट नो यू डोंट नो. आय डोंट नो तुला येते येस, पण इतक्या मजेदार गप्पा झाल्यात भार्गव तुझ्यासोबत. पण मला आत्ताच तुझ्या मम्मीने सांगितलं की तुला नाटक बघायला खूप आवडतं. हो तू पाहू खूप आवडतं. आणि तू हा त्याची इच्छा माझी नाटक नाटक करायची इच्छा आहे. मग पहिला नाट्य बघायचे नाटक म्हणजे काय हा नाट्याचं महत्वच आहे प्रयोग चालतात डोळे चालतात हे करायचं खूप इच्छा करायची. भार्गव, या उत्तराने मला इतका आनंद झालाय. त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी फार लाईटली घेतलं की तुला नाटक आवडतं, पण या उत्तराने मला इतका आनंद झालाय. कारण का अनेक कलाकार जेव्हा इथे येतात तेव्हा खूप जण ओरडून सांगतात की प्रत्येक कलाकाराने एकदा तरी नाटक करावं, म्हणजे अभिनयाचा पाया भक्कम होतो. नाटक आली तर जातं लाईट जातं साऊंड जातं ते निरोप त्याचं जातं लाईट ऑपरेट राहतं ते जर माणूस येत नसते तर ते ऑपरेट होतं राहायचं तो ॲक्टिंग त्याची राहायची हे तर नाटक मस्त असतं ना. खूप त्याचं काय फरक आहे म्हणजे काय तुला एक एक गोष्ट खूप महत्वाची वाटते नाटकातली जी सिनेमात नाहीये? ती प्रयोग जे लाईव्ह Live. लाईव्ह सिनेमा आहे तो आहे हा. तो पण तुटून होतो पण नाटक नाही प्रॉपर ते माणूस बघतो आपण तोंड आली तर आपण लाईव्ह व्हायचे लाईव्ह पेटर ॲक्टर लाईव्ह किती- अगदीच लाईव्ह रिॲक्शन प्रेक्षकांच्या पण येतात. त्यांना म्हणजे आवडलं तर टाळ्या वाजवतात. लाईव्ह एक तुझा ती बोलतो हा तुझा एक कोणतं नाटक पाहिलं जे तुला प्रचंड आवडलंय? सही दे सई रे सई. ते तू- अरे वा. कधी त्या माणसाची भूमिका एक जण 200 वर्ष 23 वर्ष म्हणजे मोठी होते तू मोठी होते बापरे. 2-3 वर्ष मी काय करते करायचं पण आहे त्या माणसाने घेते बरेच जणांनी तो नाटक मला खूप आवडतं मी तरी पाहतो मी तो बघतो आता ना कधी ते भूमिका घेते ना चेंज करतात ते. हा तेव्हा समजा हाते छोटा इथून त्याचा आहे मी अजून पण तो प्रश्न आहे माझ्या आयुष्यात अजून ती हे आतमध्ये त्याचे चेंज करतात ते मला आहे तू हा प्रश्न तुझ्यासारखाच अनेक महाराष्ट्रीयन जे प्रेक्षक आहेत नॉन महाराष्ट्रीयन ज्यांनी सई रे सई पाहिले त्यांना अजूनही हा प्रश्न पडतो की इथून एक्झिट घेतलेला माणूस इथून एंट्री कसा घेऊ शकतो, तेही वेगळ्या गेटअप मध्ये 2 मिनिटात 2 सेकंद. तिथे आत पण तू कधी भेटलास भरत सरांना? हो, त्यांना सांगितलंयस हे? हो बोलायची कधी भेटलायस? भेटतो मी आता नाश्ता भेटतात हो, हा जेव्हा किती भारी. भार्गव, आपण ना खूप लकी असतो की आपल्या आयुष्यात आई वडील आपल्यासाठी खूप करतात. कळत नकळत आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतात. आता तू या इंडस्ट्रीमध्ये येण्यामागचं निमित्त जरी बाबा असले तरी तू सगळं तुझ्या मेहनतीने केलंय. आपण ना आई वडिलांना खूप त्रास देतो. नाही मी तरी मी माझ्या आई वडिलांना कधीतरी कळत नकळत खूप त्रास देते. एक कधी झालं असं, म्हणजे मी प्रश्नच बदलते जाऊ दे. असं झालंय कधी भार्गव की तुला कळतंय की तू आई वडिलांना खूप त्रास देतोयस? कधी आठवत नाही? स्वतःच काहीच तुला आठवत नाही, बाकीच्या सगळं आठवत ना. आपण देतो, पण तू कधी दिलास असा की आणि तुला कळलंय की बाबा मी खूप त्रास दिलाय माझ्या आईला? बरं, मला ते सगळं जाऊ दे. मला असं कळलंय तू आईच्या खूप जास्त जवळ आहेस. एक असा किस्सा झालेला, एक चित्रपट आलेला केदार सरांचा, त्यात तुला असं खाली झोपायचा एक सीन होता. तर तू काय सांगितलेलं केदार सरांना? किंवा वरची झोपायचे मी तो आठवत आहे आज मला आठवण आहे. त्याला फिल्म तो होता त्याला
माझा भाऊ, माझा मित्र साई होते, ओमताचे मित्र, वरती भरत आणि 18 साई होत्या. तर मला होते की तुला साडी पाहिजे, मग नाही मला वरती पाहिजे त्यावेळी मी राहत होतो, तू सांगतो पहिली मग तू असं सांगितलेलंस का की मी घरी पण आईजवळ झोपतो आणि हो. आता पण आईजवळ झोपतो? अजून माहिती तू अजून पण आईजवळ झोपतो? हो. भारी. तुझ्यासारखा सुखी व्यक्ती या जगात नाहीये. पण आईने कोणता एक पदार्थ केलेला तुला सगळ्यात जास्त आवडतो? धपाटे. धपाटे कडक. धपाटे मारलेले आवडतात की खायला आवडतात? अरे आई एक पदार्थ खूप छान बनवते, तो पदार्थ कोणता आहे? चिकन चपाती. चिकन चपाती. भारीच. आणि पप्पा काही बनवतात का? पण भार्गव तू जेवण बनवतो? नाही. कधी प्रयत्न केलायस? मॅगी. कॉफी. कॉफी बनवतो. कशी बनवतो एकदा सांग जरा. दूध, साखर आणि कॉफी. कोण पितं का घरी तुझ्या हातची कॉफी? ओके भार्गव, इतकं छान गप्पा आहेत आपल्या, पण ना एक ॲक्टिंग म्हटलं की एक्सप्रेशन्स खूप इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे, तर आता मी तुला एक चॅलेंज करते. तू मगाचपासून मला फार चॅलेंज केलं आहे, कळत नकळत. हा म्हणजे माझा पॉडकास्ट झाला. हा, आता मी तुला चॅलेंज करते. मी तुला काही एक्सप्रेशन्स देणार, ते तुम्हाला करून दाखवायचे, कॅमेरामध्ये करून दाखवायचे. ठीक आहे, बघूया तू पास होतोस की नाही. हे जज करणारे मी कोणीच नाही आहे, पण तरीही. सरप्राईज झाल्यावर कसं करतात? ओके. अँगर, रागात कसा बघतो हा? झोपेत असेल तेव्हा? वा. एक्सायटेड असेल तेव्हा? आणि जेव्हा कन्फ्युज असेल तेव्हा? मला सांग, तू कधी ऍक्टिंग शिकला नाहीयेस ना, तू कोणत्या ऍक्टिंग वर्कशॉपला गेलायस? किती तू भारी करतो, तुला माहितीये? काही लोकांवर, काही कलाकारांवर ना देवाचा एक हात असतो, असा हात असतो सरळ, तो कुठेच वाकडा तिकडा नसतो, डायरेक्ट असतो. तुझ्याकडे तो डायरेक्ट आहे, बाप्पाचा हात. पण आता त्याचवरून मला आठवलं की बाप्पा येणार आहेत. आपलं जसं मगाशी बोलणं झालं, तुझ्या घरी बाप्पा बसतात, आणि मगाशी बाबा बोलले की तू ढोल वाजवायला शिकतोयस. ढोल वाजवते मी. वाजवतोस? देवावरची पासून वाजवते. मोल्या ढोलाचा पथक हे पहिलं पथक आहे, ती फक्त मुलं वाजवतात. पण तू इतका मोठा ढोल असतो ना रे, तो पेलतो का? मी पेलतो. हा, मी पुन्हा नाही वाजवत, तुम्ही थोडा थोडा वाजवतो. वाजवतो. पण ती एक नशाच वेगळी आहे ना, खूप ना. ते गणपतीच्या वेळेस येते. मी गेलेले एकदा, मला खूप असं फॅसिनेटिंग वाटायचं ढोल वाजवणं. 4-5 वर्ष झाली ना. मी एकदा. पण माझं काय झालं, मी एकदा गेले, नंतर दुसऱ्या दिवशी हात इतका दुखायला लागला माझा, मी नेक्स्ट डे गेलेच नाही. तुझं झालेलं तसं? एकदा झालेलं माहिती, ते फाटलेलं अजून पण आहे. तो फाटलेलं, परत 2-3 दिवसांनी परत मी ते वाजवलं. तो हात तो हे वाजवतो. किती भारी. मला करायचंय, मला शिकायचं. ती मज्जा वेगळी आहे. मी आता सगळे रील्स वगैरे बघते ना, तसं वाटतं करावं. गणपतीच्या वाजवायची मोठी भारी. मला सांग ना भार्गव, तुला एक स्वप्न असतं प्रत्येकाचं की हे कधी ना कधीतरी पूर्ण झालं पाहिजे. भार्गवचं स्वप्न काय आहे? काय माहिती आहे ते मी आहे ते जगतोय. बाकी काय स्वप्न काहीच नाही. आहे तसं मूवी आहे, स्वप्न पण होतं नाही, फुली आहेत. बाकी स्वप्न काय आपल्याला आहे ते आहे. म्हणजे माझी इच्छा पण होती मूवीमध्ये एवढं, ही एवढं नाटकावर
काही एपेचं होतं. पहिली फिल्म ही ह्याची बाकी अगदीच. पण असं असतंच की खूप मोठी गोष्ट की काही स्वप्न नाही बघितली ती पण पूर्ण होतात आणि ती स्वप्न खरं तर स्वप्न असतात जी आपण बघत बघत होतं होतं आणि ते झालं. झालं. किती छान, किती मस्त. तू प्रत्येक प्रश्नाला जेव्हा जेव्हा छान उत्तर देतोस ना, तेव्हा मी आता नोटीस केलं या अर्ध्या पाऊण तासात तू लगेच तुझ्या आईवडिलांकडे बघतो. तुला असं वाटतं की अरे माझ्या प्रश्नाने ते खुश झाले का, किंवा मी बरोबर उत्तर दिलं का. बरोबर ना. प्रत्येक वेळेला लाईफमध्ये जेव्हा तू बाहेर असतोस तू नेहमी त्यांचा विचार करतो की मी काही वागताना आईवडील ना. काय सांगशील त्याच्याबद्दल. खूप प्रेम वाटतं. हां दही ते आता ना. मी माझे तीनच आहे, पप्पा मम्मी आणि भाऊ एवढे. बाकी कोण आहेत बाकी आत्ता बेटा पण मेन हेच बाकी कोण. आणि त्यांनाच जपायचं असतं आयुष्यभर. आयुष्यभर. करेक्ट. हो. ऐक ना, खूप छान गेम आणलाय मी तुझ्यासाठी. तो गेम आपण खेळूया, पण त्यात मी जिंकणार आहे हे मी तुला आधीच सांगते. ओके चालेल ना. हा डन ना. मी जिंकले तर चालेल ना. म्हणजे कोण पण जिंकू दे, पण नाही, पण मीच जिंकणार आहे. तो गेम आता आपण सुरू करणार आहोत. बरं, तर आम्ही अख्खा सेटअप इथे तिथे करून हा गेम तयार केला आहे, पण याचा आम्ही बारसा केला नाहीये या गेमचं, आणि भार्गवला पण काही नाव सुचत नाहीये. सो सिम्पल गेम आहे. मी त्याला एक चॅलेंज देणार आहे, तो मला एक चॅलेंज देणार आहे, आणि 60 सेकंड्समध्ये आपल्याला ते पझल कम्प्लीट करायचं आहे. मीच जिंकणार आहे जसं मी आधी सांगितलेलं. तर जिंकणार कोण आहे? मीच. ओके चल, मला एक चॅलेंज दे. ओके, सो मला हे बनवायचं आहे. सिम्पल आहे. चल. ओके, एकदम फील. आमचे सर आले, सरांनी फील दिलं एकदम. जसं मी मगाशी सांगितलेलं की मीच जिंकणार आहे, पण मी हरेन कदाचित. आमच्या शाळेत हे असे प्रकार कधीच नव्हते, म्हणून मी कधी खेळले पण नाही, आणि मी मोबाईलवर पण नाही खेळत. तू खेळतो मोबाईलवर? हे आता झाला. थांब, माझा पण वेगळा झाला ना. तुझा हा डोळा नाहीये आणि हा अँग्री वाला आहे, याने स्माइली वाला केलाय. तुला अँग्री करावा लागेल, असा असा करावा लागेल ना. माझा पण झाला, पण मी थांब. अशा पद्धतीने विथ हेवी हार्ट मला हे सांगायचं आहे की भाभा जिंकलेले आहेत. भाभा म्हणजेच त्याच्या आधी काय? भाभा, भाबडा. कोण कोण जिंकलाय? भाभा, भाबडा. भार्गव. मजा आली? याला जरा एक नाव देऊन जा ना, म्हणजे आमची जेव्हा नेक्स्ट एपिसोड होतील तेव्हा त्याला इमोजी गेम. डन. या गेमचं नाव आहे इमोजी गेम. चल, मी मोठं कधी बोलत नाही, पण मी हरली आहे, आणि हे खूप वाईट आहे की मी हरली आहे. आणि तू छान ऍक्टिंग करतोयस आता. पण मी हरले, जाऊ दे. पण भार्गव, मला जेव्हा हा शो मी सांगितला ना अभिला किंवा टीमला की आपण छोट्या मुलांच्या मोठ्या गप्पा असा एक कार्यक्रम आणूया, जिथे सगळे लहानगे येऊन त्यांच्याबद्दल आपण बोलूया, ते काय काय विचार करतात, की त्यांच्या आयुष्यात काय काय महत्त्वाचं आहे. असं अनायसे तुझं नाव पहिलं आलं, निमित्त होतंच आपल्याकडे. तू येईपर्यंत ना मला धाकधूक होती की तू येशील का, तू माझ्याशी छान बोलशील का, आणि तू कम्फर्टेबल होशील का. ह्या प्रत्येक अँकरच्या मनात ना ही एक भीती असते. पण तू जेव्हा आलास ना, मला इतकं भारी वाटलं. तू जेव्हा खूप टाईटली हात मिळवलास की कॉंग्रॅच्युलेशन, मी तुला बोलले आणि सगळं छान झालं. आणि आत्तापर्यंत या मोमेंटपर्यंत
भार्गव तू इतकं छान बोलतोयस, तू इतके मोठे मोठे वक्तव्य देतोयस, याची खरंच मला अपेक्षा मी नव्हती. पण होतो. मला माहिती नाही किती प्रेक्षकांना हे हे बघ. समजेल किंवा किती प्रेक्षक हे बरेन हे तर. खूप लोक बघणार, हा. खूप. पण किती लोकांना हे समजेल किंवा किती लोक नीट ऐकतील. पण जे जे ऐकतील ना ते इन्स्पायर होतील. जर 18 वर्षाचा मुलगा इतकं काही करू शकतो, आयुष्यात इतक्या अडचणी असून सगळ्यांना पॉझिटिव्हली आणि प्रेमळ आणि स्वतःलाच सेल्फ लव काय असतं हे या एपिसोडमधून कळत असेल की मी कशी आहे. तर मी खूप माझ्या आधी निगेटिव्ह पॉईंट सांगेन आणि नंतर मी थोडे पॉझिटिव्ह सांगेन. पण जेव्हा आपल्याला कोणी विचारतं की तुम्ही कसे आहात, तर मी प्रेमळ आहे, मी भाबडा आहे आणि मी मनमिळाऊ आहे. हे 3 शब्द तुम्ही प्रत्येकाला सांगा. येस, आणि परसेप्शन चेंज होतं ना. एकच शेवटचा प्रश्न. आपल्यासाठी बरेच व्यक्ती आजूबाजूचे खूप काही काही करत असतात. ठीक आहे, तुझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची तुझी फॅमिली आहे. आई वडील भाऊ जे तुझ्यासाठी खूप करतात. एक स्वप्न किंवा एक प्रॉमिस आज त्यांना द्यायचं असेल तर भार्गव काय देईल? मी तुमच्या मुलाचे, मी पायाच्या थालीच्या, मी वरती गेलोय ना, हे कर मिळालं, तुम्ही अजून थालीचे तुमचा भाग, त्या भजी, त्या बाबू हे कर. अगदीच अगदीच. आणि हेच भार्गव शेवटपर्यंत जप, कारण का हेच सोनं आहे. आपण कितीही मोठे झालो, आपल्याकडे ऑस्कर आलं तरीही पायाची जमीनची पायाची. एक्झॅक्टली आपण जमिनीवरच राहायचं. कारण का अनेक अवॉर्ड्स येतात जातात, अजून काहीच नाही, पहिली पायरी पण नाही चढलोय असं समजायचं आणि काम करत राहायचं. आणि पुढचा इंटरव्ह्यू, अनेक इंटरव्ह्यू मी करेन तुझे, अनेक इंटरव्ह्यू, पण त्यातला एक इंटरव्ह्यू दिग्दर्शक भार्गव सोबत झालाच पाहिजे. हा, एक दिग्दर्शक भार्गव आणि एक ऑस्कर विजेता भार्गव. येस, झालेच पाहिजे बघ, प्रॉमिस. तू पण इथे, मी पण इथे. स्टुडिओ थोडा वेगळा छान घेऊया. हा, स्टुडिओ छान घेऊया, जागा छान घेऊया, पण हे झालं पाहिजे. म्हणजे मी काय इंट्रोडक्शन देणार? हॅलो, हाय, नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे. आज आपल्या सोबत आहे दिग्दर्शक भार्गव जगताप आणि ऑस्कर विजेता जगताप. असं बोलत राहायचं, मॅनिफेस्ट करायचं, सगळं होतं. डन. कसं वाटलं इथे येऊन? खूप मजा वाटतं बोलून, जुने दिवस ना, बोलून. खूप मस्त. आणि मला तू खूप आवडलास, खूप जास्त. प्रत्येक इंटरव्ह्यू मी नेहमीच सांगते, मी प्रत्येक इंटरव्ह्यूमधून काहीतरी घेते. या इंटरव्ह्यूमधून मी सेल्फ लव्ह घेतलंय की स्वतःवर मी खूप जास्त प्रेम करणार आहे. नेक्स्ट टाइम मला जर कोणी विचारलं मी कशी आहे, तर मी भाबडी आहे. मी खूप भाबडी आहे, जी मी नाही आहे, पण मी सांगणार मी खूप भाबडी आहे. येस. आणि प्रेक्षकांना काही सांगशील का? काहीतरी सांग, काहीतरी मेसेज दे. प्रेम करा, आहे ते आपल्या बाकी तेवढा. येस, खूप मस्त. आणि भार्गवचा नवीन चित्रपट येतोय, लवकरच अनाउन्समेंट होईल, म्हणजे झालीच आहे, पण भार्गवचं पोस्टर रिलीज होईल किंवा त्याच्याबद्दल खूप बातम्या होतील की पुन्हा शिवाजीराजे भोसलेमध्ये भार्गव आहे आणि प्रचंड यश मिळणार आहे चित्रपटाला आणि तुला. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल, हा सेगमेंट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता, नॅशनल अवॉर्ड विनिंग भार्गव, राज्य शासनाचा पुरस्कार विजेता भार्गव, भावी दिग्दर्शक भार्गव आणि ऑस्कर विजेता भार्गव सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.